अधिकाऱ्यांनी मूर्तीच्या आजूबाजूला असलेल्या इतर भागाची पाहणी करून आवश्यक बदल करून घेतले। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही आज या रासायनिक संवर्धन प्रक्रियेची पाहणी केली। उद्यापासून अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया आहे ती करण्यात आलेली आहे। गेले 2 दिवस अंबाबाईच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन आहे ते भाविकांना घेता येत नव्हतं। आता देखील जी रासायनिक प्रक्रिया करणारी जी टीम आहे ती आतमध्ये पोहोचलेली आहे आणि जे मूर्तीवरती संवर्धन प्रक्रिया केलेली आहे, रासायनिक संवर्धन प्रक्रिया केलेली आहे, त्या कामाची पाहणी आहे ती आता सध्या सुरू आहे। या टीमचे पूर्णपणे निरीक्षण करतील। त्याच्यानंतर जे काही काम केलेलं आहे, मूर्तीवरती संवर्धन प्रक्रियेचं जे काही काम केलेलं आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे, त्याचबरोबर मूर्ती दर्शनासाठी आता वापरली जाऊ शकते का या संदर्भातलं पूर्णपणे माहिती घेतल्यानंतरच उद्या सकाळपासून या ठिकाणी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन आहे ते भाविकांना घेता येणार आहे। सध्या उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते भाविकांना या ठिकाणी घ्यावं लागत आहे। मात्र ही टीम जी आहे, रासायनिक प्रक्रिया करणारी जी टीम आहे ती टीम आता गाभाऱ्यामध्ये पोहोचलेली आहे आणि गाभाऱ्यामध्ये पोहोचल्यानंतर जे काही मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रियेचं जे काम केलेलं आहे ते काम कशा पद्धतीने झालेलं आहे, त्याच्यावरती आणखी काही कामाची आवश्यकता आहे का याची सगळ्याची पाहणी आहे ती ही टीम करणार आहे। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।